मित्रांनो, औरंगजेब कबरीतून का काढला पार्ट 2। आपल्याला माहिती असेल की या देशामध्ये छोटे मध्यम आणि लघु उद्योग, ज्यांना आपण एमएसएमई म्हणतो, मीडियम स्मॉल अँड मार्जिनल, या उद्योगाचा रोजगारामध्ये वाटा 50% आणि देशाच्या सकल उत्पादनात म्हणजे जीडीपी मध्ये 25% वाटा असतो। त्या जवळजवळ 35,500 या एका वर्षात बंद झालेल्या 23-24 मध्ये, आणि त्याच्यापूर्वी जवळजवळ 19,500 त्याच्या पूर्वी बंद झालेले आहे। म्हणजे या एका वर्षात 50%च्या जवळपास छोटे मध्यम लघु उद्योग बंद झालेले आहे। आणि किती मोठ्या प्रमाणावर त्यामुळे बेरोजगारी वाढली असेल याचा अंदाजही आपण लावू शकत नाही, अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे। महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, ही सगळी प्रगत राज्य आहे औद्योगिकदृष्ट्या। सर्वात जास्त छोटे मध्यम लघु उद्योग जे बंद झाले ते बंद महाराष्ट्रात झाले, जवळजवळ 8,500 पेक्षा जास्त। आता तुम्ही म्हणाल की तुम्ही माहिती कुठून आणता, आम्हाला खोटी सांगता। तर ही माहिती खोटी नाही, ही माहिती लोकसभेमध्ये लिखित उत्तर देताना शोभा करंजांदले, ज्या लघु मध्यम उद्योगाच्या मंत्री आहेत, त्यांनी लिखित स्वरूपात दिलेली आहे। आणि केंद्र शासनाचं जे उद्यम पोर्टल आहे त्या उद्यम पोर्टलवर सुद्धा ही माहिती उपलब्ध आहे। त्यामुळे दिवसेंदिवस देश जो आहे तो मागे चाललेला आहे। अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणाचे झटके जे आहेत ते आपल्याला बसत आहेत। कर्ज देशावरचं वाढत चाललेलं आहे। कच्चं तेल स्वस्त झालं असताना सुद्धा टॅक्सवर टॅक्स लावून लोकांकडनं हे सरकार पैसे काढत आहे। आणि इकडे लोकांना गुंतवून ठेवायचं म्हणून हे औरंगजेब, हिंदू मुसलमान, पाकिस्तान अशा पद्धतीचे विषय काढले जातात। माझी या देशातल्या तरुणांना, महाराष्ट्रातल्या तरुणांना विनंती आहे की हे षडयंत्र तुम्ही ओळखलं पाहिजे आणि तुम्ही आपल्या नोकऱ्यांबद्दल बोललं पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाबद्दल बोललं पाहिजे, शेतकरी आत्महत्याबद्दल बोललं पाहिजे। ज्या पद्धतीचे नागपूरसारख्या शहरात सिमेंट रोड कडून नागपूरचा तुंबापूर केलेला आहे, अर्ध्या तासाच्या पावसात नागपूर पाण्याखाली येतं, हे सगळे विषय अतिशय महत्वाचे आहे। रुपया का खाली गेला 87 रुपयाच्याही, हे विषय महत्वाचे आहे। लाखो करोडो रुपये सामान्य माणसाचे शेअर मार्केटमधून कसे चालले गेले याच्या चर्चा आवश्यक आहे, औरंगजेबाच्या नाही। तो 350 वर्षापूर्वीच इथं गाडला गेला आहे।